अनयची डायरी मी इथे काय करते? तशी वाचायची राहिलीच होती. आता अनय येईपर्यंत वाचत बसते. आम्ही तेव्हा नुकत्याच या राजवाड्यात आलो होतो. ते 1981 साल होतं बघा. वाड्याची परिस्थिती खूप बिकट होती आणि ज्योतिष विषयक मार्गदर्शन करण्यासाठीच आम्हाला इथे पाचारण केले गेले होते. ही अनयची डायरी नाहीये, ही तर आऊसाहेबांची डायरी वाटते. मी वाचायला नको. 30 वर्षांपूर्वी त्यांच्यासोबत घडलेल्या घटनांची डायरी आहे. नको. वर्षांपूर्वी ते दारही 30 वर्षांपासूनच बंद आहे. म्हणजे या डायरीतून मला त्या दारामागचं रहस्य उलगडू शकतं. डायरी वाचून बघायलाच हवी. वाड्याचं रहस्य जाणून घेण्यासाठी तरी डायरी वाचायलाच पाहिजे. वाड्याच्या या अवस्थेचं मूळ होतं पुरुषोत्तमरावांनी स्वतःहून राजगादीचा त्याग करून ती आपल्या थोरल्या मुलाच्या म्हणजे महिपतरावांच्या हातात सोपवणं. महिपतराव? हे महिपतराव कोण? हे तेच तर नसतील ज्यांचा उल्लेख बाबांनी केला होता. माझा एक मोठा भाऊ होता, वारला तो. पण महिपतराव वाड्याच्या बिकट परिस्थितीला एकटे कारण नव्हते. तितकीच नाही तर त्याच्यापेक्षाही जास्त कुणी जर या परिस्थितीला कारणीभूत असेल तर ती होती त्यांची बायको सुमित्रा. हे तिचं काम तर नसेल ना? एक विनाश बंद आहे त्या दारामागे. म्हणजे त्या दारामागे गेलेली वाड्याची सून हीच बाई आहे, सुमित्रा सरनोबत. या दोघांच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत नाही की वाड्याच्या आजच्या परिस्थितीला हे कारणीभूत असतील. कधी कधी माणसाच्या चेहऱ्यावरून त्याचं मन आणि स्वभाव ओळखता येत नाही, हेच खरं. पण या दोघांनी असं काय केलं असेल ज्यामुळे आज वाड्यात इतकं भीतीचं साम्राज्य पसरलंय? खरं तर कोणाची डायरी वाचणं चांगलं नाहीच. पण आऊसाहेब वाड्यात आल्या तेव्हा नेमकं काय घडलं होतं हे जर मला कळलं तर या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळतील. आऊसाहेब मला माफ करा.
या अवेळी ढगांचा गडगडाट, पण पावसाळा जाऊन तर बराच काळ लोटलाची. मग हे ढग असे का गडगडतायत म्हणते मी. कसले संकेत तर देत नाहीत ना. आज काहीतरी घडतंय, घडणार आहे, आणि जे घडणार आहे ते नक्कीच महत्वाचं आहे. आज भानुसप्तमीची रात्र आहे. आज जे घडेल ते देवीच्या कृपेने चांगलंच असावं. ओम ऐं ह्रीं क्लीं श्री चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं श्री चामुंडाय विच्चे. हे काय आहे? याचा वाड्यावर काय परिणाम होणार आहे? याची उकल करायलाच हवी. याचं उत्तर शोधून काढायलाच हवं. या बया, अनर्थ झाला. रेवाताई डायरी वाचते. हे लई चुकीचं घडतंय. हिला थांबवायला हवं. जर हिनं डायरी शेवटपर्यंत वाचली तर अनर्थ होईल. समजत चुकल, समजा खेळच बिघडल. पण हिला थांबवणार कसं? काहीतरी करायला हवं. आज जर चूक झाली तर सारं बिघडलंच म्हणून समजा. हिला वाड्याचं भूतकाळ कळाय न ग. हिला वाड्याचं भूतकाळ कळाय न ग. मी या वाड्यात आले आणि माझी ज्योतिष कला पणाला लावू लागले. पुरुषोत्तमराव एकंदरच वाड्याच्या परिस्थितीमुळे चिंतित होते. महिपतरावांच्या हातात हे सारं गेल्यामुळे या साऱ्याचं पुढे काय होणार ते त्यांना खरंच कळत नव्हतं. त्यांना गावाचं भलं हवं होतं आणि महिपतरावांना स्वतःच. मी महिपतरावांना पाहिलं तर होतं, पण माझी आणि त्यांची पहिली भेट मला नेहमीच लक्षात राहील. कौशल्याबाई, आमच्या नंतर या गावाचं जहागीरदारीचं कसं होणार ही एकच चिंता आम्हाला छळते. तुम्ही ज्योतिषशास्त्रात पारंगत आहात म्हणून खास कारवारून तुम्हाला इथं बोलावलंय. आमच्या कुंडलीत असा काय दोष आहे की आमच्या शब्दांची धार पूर्वीसारखी धारदार राहिलेली नाही. या वाड्यातलं चैतन्य हरवत चाललंय. काय असेल ते स्पष्टपणे सांगा. प्रत्येक गोष्टीची कुंडली काढता येते बघा. या वाड्याचंही एक नशीब असेलच की ओ. आपली कुंडली बघण्याआधी या वाड्याची कुंडली काढावी म्हणतेय मी. आमच्याकडनं होईल तितके प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करू आम्ही. अरे वा, इतरांनाही मान सन्मान द्यायचा असतो हे अजून लक्षात आहे वाटतं तुमच्या. या कौशल्याबाई, ज्योतिष विशारद आहेत. अहो अण्णासाहेब, कुणाचं भविष्य पाहताय? भूतकाळात जमा झालात तुम्ही. आता शांतपणे दिवस मोजायचे सोडून हे काय कुळ घेतलंय? अहो 2 वेळचं खायचं, कोपऱ्यात गप्प पडायचं आणि वेळ आलं की मरायचं. एवढंच भविष्य आहे तुमचं. अहो मग हे भविष्य सांगायला बाहेरच्या कोणाची काय गरज आहे? आहोत की आम्ही. कोण कोणाचं भविष्य बघताय? अण्णासाहेब स्वतःचं भविष्य बघतायत. अरे वा, उतारा वयात एवढाच काय तो मनाला विरंगुळा. आजचा दिवस उद्यावर जातोय ना, तेवढंच नशीब समजा.
नाहीतर कधी वरचं बोलवणं येईल याचा काही नेम नाही. निघालेत मोठे भविष्य बघायला. सुमित्रा, मर्यादा सोडून बोलताय तुम्ही. अण्णासाहेब, आवाज खाली. या वाड्याला तुमचा चढलेला आवाज ऐकायची सवय राहिली नाही. सुमित्रा या वाड्याच्या जहागीरदारी नाहीत आणि कुणाशी कसं बोलावं हे ठरवण्यासाठी त्या मुक्त्यार आहेत. सत्तेचा माज आलाय तुम्हाला, पण ही सत्ता आम्ही तुमच्या हातात दिली हे विसरू नका. तो भूतकाळ झाला, तर वर्तमान काळात आणि भविष्यात आम्ही जहागीरदार असणार. तेव्हा तुमचं भविष्यकाळ नीट जावं असं वाटत असेल तर तोंड बंद ठेवलं तर तुमच्या तब्येतीला चांगलं होईल. धोंडीबा, जी मालकन. जेवणाची पानं घे. आणि हो, या बाई, यांचंही पान तुमच्या सोबतच घे. कुणाच्याही मांडीला मांडी लावून बसण्याची या वाड्याची रीत नाही. पाहिलं, हे सगळं असं चाललं आहे आणि हे सगळं सावरण्यासाठी आम्हाला बळ हवं आहे. तुम्ही काहीही चिंता करू नका की हो, ह्यातून नक्कीच मार्ग निघेल आणि तो मार्ग आम्ही काढू. अण्णासाहेबांबरोबर, आपल्या वडिलांबरोबर ते असे वागले? जी माणसं आपल्या वडिलांची, सासऱ्यांची असं वागू शकतात, ती गावातल्या इतर सर्वसामान्य लोकांशी कशी वागत असतील? बापरे, लिझा का कडाडताय? आणि हा पाऊस तर पावसाळाही नाहीये. अनय सकाळीच बाहेर गेलाय, त्याचा फोनही आला नाहीये. अजून साईटवर काय करतोय तो? काय? अनयचा फोन लागत नाहीये. रमेश आणि दादासाहेबांचाही फोन लागत नाहीये. मग आता काय करायचं आपण? हे आणायला काही गरज होती का एवढ्या वादळी पावसामध्ये साईटवर जायची? अगं, प्लांटचं काम लवकर पूर्ण करायचं असेल तर आणायला घरात बसून कसं चालेल? आणि त्याचं काम आहे म्हटल्यावर त्यालाच लक्ष घालायला हवं ना. हो. शिवाय दादासाहेब आणि रमेश त्याच्या बरोबर आहे. दादासाहेबांचा तर मगाशी फोनही आला होता, पण रेंज नव्हती, त्यामुळे बोलणं नाही झालं. अनयच्या जीवाला धोका तर नसेल ना? कपिला, काहीही निरर्थक बोलतेस तू. का आणि कशासाठी धोका असेल अनयच्या जीवाला? तुम्ही विसरताय का? आता काही दिवसातच विलचं वाचन होणार आहे आणि सत्तेसाठी या वाड्यातले लोक कुठल्या थराला जाऊ शकतात हे चांगलंच माहितीये तुम्हाला. आणि सगळ्यांना असंच वाटतंय की सत्ता बहुतेक अनयलाच मिळणार. कपिला, तू दादासाहेब आणि रमेशवरती संशय घेतेस? मला असं नव्हतं म्हणायचं, पण भीती वाटणारच ना. आता मेघदत्तचंही लग्न झालंय, त्यामुळे इथली सत्ता त्याच्याही हातात जाऊ शकते, जे योग्यच आहे. जर का खरंच असं झालं ना तर भैरवच पावलं म्हणेन मी. चुकून सत्ता जर का अनयच्या हातात आलीच तर इतिहासाची पुनरावृत्ती तर नाही ना होणार.
शेवटी सत्तेचा हव्यास आणि कैफ दोन्ही वाईटच. नाही, रेवा आणि अनय त्या दोघांपेक्षा खूप वेगळे आहेत. राजसत्ता मिळाल्याचा परिणाम त्यांच्यावरती होणार नाही. महिपतराव आणि सुमित्राताई यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला असंच वाटलं होतं. शेवटी काय झालं? मला अनयची खूप काळजी वाटते हो. कपिला, तू का जुन्या गोष्टी पुन्हा उघडत बसलीयस, ज्या विसरायसाठी इतकी वर्ष आपल्याला खूप मनस्ताप भोगावा लागलाय? हे सगळं आपल्याला मेंदूला पटवता येतं, पण मनाला नाही ना. बाहेर ढग गडगडतायत, विजा चमकतायत, पावसाच्या सरी नुसत्या झोडपून काढतायत. निसर्गाचा हा रुद्रावतार पाहून वाटतंय आज वाड्यात काहीतरी प्रचंड उलथापालथ होणार आहे. भैरवा, भैरवा, माझ्या अनयचं रक्षण कर. त्याला सुखरूप वाड्यात परत आण भैरवा. आत्ताच आत जाते. डायरी ताब्यात घेण्याचा हाच मोका आहे. त्याचा फोन का लागत नाही? मी या प्रकरणातून वाड्याला बाहेर काढण्यासाठी तिथेच राहू लागले. पुरुषोत्तम रावांच्या पत्रिकेत राहुकाल सुरू होता. मी वाड्याचीही पत्रिका बनवली. तिच्यामध्ये शनीची महादशा सुरू होती. मी महिपतराव आणि सुमित्राच्या पत्रिका बनवायला घेतल्या. महिपतरावांची पत्रिका बनली, पण सुमित्राने आपली काहीच माहिती कुणाकडेच दिली नव्हती. तिची जन्मवेळ, ठिकाण वगैरे गोष्टीही कुणालाच माहीत नव्हत्या. वाड्याच्या कुंडलीचं ग्रहमान बदलतंय जी. आजच हा योग सुरू होतोय. इतके दिवस स्तंभी असलेले ग्रह आता पुन्हा मार्गी होत आहेत. पण या दरम्यान होणारी उलथापालथ खूप मोठी असणार आहे. येत्या महिन्याभरात अख्खा वाडा ढवळून निघेल. काय कारण असेल जी याचं? हा, विलचं वाचन. सत्तेच्या हव्यासाचं रूपांतर जसं भूतकाळात महाभयंकर घटनांच्या मालिकेत झालं होतं, तसं यावेळी घडणार की काय? भैरवा, पत्रिका काहीच स्पष्ट सांगत नाहीये. योग फार विचित्र आहेत. यावेळी होणारी उलथापालथ कदाचित गेल्या वेळेपेक्षाही भयंकर असू शकते. सावध राहायला हवं, सावध राहायला हवं. भैरवा, भैरवा. हॅलो हॅलो रेवा. अनय, कुठे आहेस तू? कधी येणार आहेस घरी? हॅलो रेवा, जरा जोरात बोल, ऐकू येत नाहीये. हॅलो अनय, ऐकू येते का आता? हॅलो हॅलो. हा हा बोल. अरे तू बोल, कुठे आहेस तू? अनय, किती वारा सुटलाय बाहेर आणि पाऊसही पडतोय खूप. कधी येणार आहेस तू घरी? मला खूप काळजी वाटतेय तुझी. अगं रेवा, मला बोलू देणारच का? काकासाहेब आणि मामासाहेब आम्ही सगळेच आहोत. मी साईटवरच आहे अजून. अगं इथे खूप पाऊस पडायला लागलाय अचानक. आत्ताच आत जाते. डायरी ताब्यात घेण्याचा हाच मोका आहे. भागाताई,
करता? ते म्या तुम्ही एकटे आहेसा ना म्हणून विचारपूस करायला आले होते. वातावरण बरोबर नाही ना म्हणून. नाही मी ठीक आहे, पण ती डायरी घेऊन काय करताय तुम्ही? ते म्हणजे इथं समधी पुस्तकं ठेवली होती ना, म्हटलं आवरून ठेवते. नको राहू दे, मी आवरीन ते. हवं तुम्ही कशा बाई, म्या हाय नव. भागाताई, मी सांगितलं ना मी आवरीन. द्या तिथे. देवा, ती डायरी मिळवण्याचा एक चान्स दे रे बाबा. आजची रात्र लई भारी जाणार आहे. जेव्हा ताईने ती डायरी शेवटपर्यंत वाचली तर समद मुसळच केरात जाईल. डोळं उघड रे देवा, डोळं उघड. तू इथे काय करतेस? ते म्या सुनबाई एकल्याच आहेत ना आत, म्हणून त्यांना सोबत द्यायला थांबले. बाहेर? नाही म्हणजे त्यांना एकांत हवा होता ना, म्हणून त्याने एकांतात साथ द्यायला मी बाहेर उभी आहे. आर यू मॅड? होय. हा? नाही म्हणजे आय मीन टू से, जर तिला एकांत हवाय तर तू बाहेर थांबून तिला कसली साथ देतेस? नाही म्हणजे त्यांना काही लागलं तर कुणी हवं ना इथं. मी पण या वाड्याची सून आहे आणि तीही मोठी, विसरलीस का? नाही जी, तुम्ही या वाड्याच्या मोठ्या सूनबाई हाय, लक्षात हाय माझ्या. मग हा मान तू मला द्यायला हवास. होय, तुमचं समज खरं हाय, पण अनय राजे नाही ना, म्हणून त्यांना सोबत द्यायला थांबलेली मी. मग काही जंगलात नाही पडलीये ती? इतके लोक आहेत वाड्यात, कुणीतरी उचलून नाही नेणार आहे तिला. तू माझ्या बरोबर चल, मला मॉमच्या रूम मधून माझं सामान शिफ्ट करायचंय. चल. काय ग, ऐकू नाही आलं का तुला? चल म्हंटल ना मी. त्या दिवशी मी निर्धार केला की यावर उपाय म्हणून सर्वप्रथम वाड्याच्या पत्रिकेत असलेल्या शनीच्या महादशेची शांती करायची. किती अराजकता माजली जी शिपुरापुरात. महिपतराव आणि त्यांच्या पत्नी सुमित्रा कर्दंकाळ आहेत, पाशवी आहेत की हो. माफ करा, आम्ही तुमच्या समोर असे बोलायला नको होते की हो. आम्हाला माहित आहे कौशल्या, तुझे काही बोलली आहेस यात चुकीचं काहीही बोललेलं नाहीयेस. पण काय विचार केलास या गोष्टींवर? काही उपाय सापडतोय का? होय जी. या वाड्याच्या पत्रिकेत असलेली महादशा दूर करण्यासाठी एक हवन करायला लागेल म्हणतेय मी. काय झालं? काही अडचण आहे का? मैपतला कळलं तर तो इथं काहीच होऊ देणार नाही. त्याच्या नजरेपासून काही लपूनच राहत नाही इथलं. पण हवन इथे करायचंच नाही की हो. या वाड्यापासून लांब जाऊन करायचंय ते. तुम्ही आणि रावसाहेब असला तरी पुरेसे आहे की हो. आपण हवन करूनच येऊ. हा, हे ठीक आहे, पण आमच्या पत्नी गेल्यापासून या वाड्याच्या बाहेर आम्ही कधीच पाऊल टाकलं नाही. आणि आता अहो, आम्ही आहोत की तुमच्या सोबत. नाही, मी आणि रावसाहेब असलो की तुम्हाला कसली चिंता. वाड्याला या अनर्थापासून बाहेर काढायचं असेल तर आपल्याला या वाड्याबाहेर गेलंच पाहिजे. आणि मग आम्ही सारे त्या हवनाच्या तयारीला लागलो.
सारं आम्हाला लपून करायचं होतं. कुणालाही आम्ही काय करतोय हे कळायला नको होतं. दरम्यान मी आणि पुरुषोत्तमराव आमच्यात एक छान मैत्रीचं नातं तयार झालं. ते मला विचारल्याशिवाय कुठलेही निर्णय घेत नव्हते. दुधाने तोंड पोळलेला माणूस ताकही फुंकून पितो अशातली ती गत होती. आता आम्ही पूर्णपणे तयार होतो. आम्ही पूजेला जाण्यासाठी एका रात्री गुपचूप वाड्याबाहेर पडलो. भागा, मला एक सांग, तू या वाड्यात किती वर्ष काम करतेस? म्या आता बघा 20-22 वर्ष झाली असतील. हो, सो यू आर वर्किंग हिअर सिन्स चाइल्डहुड? नाही जी, मी लहानपणापासूनच काम करते इथं. वडेबा, मग मला सांग की हे राजघराणं, यांचे नियम, रीतिरिवाज हे सगळं तुला माहीतच असेल ना? वय माहित असणारच ना, आता इथंच राहते म्हटल्यावर. मग सांग, या वाड्याच्या सुनेला काय काय मान मिळतात? गावात त्यांना लई मान असतो. म्हणजे गावात कुठली पूजा अर्चा, धार्मिक कार्य, त्यात त्यांना मान असतो. या ओके ओके. जी राजगादीवर बसते तिला काय काय हक्क असतात? राजगादीवर बसणारी वय त्या तर जहागीरदारी नसतात या गावच्या. लई मोठा मान असतो त्यांना. म्हणजे समद्या गावची सत्ता असते त्यांच्या हातात. या वाड्याची सत्ता असते. म्हणजे पुरुषांप्रमाणे निर्णय घ्यायची ताकद मिळतीये त्यांना. हा, पण राजगादीवर बसणारी स्त्री जर हिंमतवाली असेल ना, तर कायच्या काय करू शकते बघा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिला मिळतात या वाड्याच्या चाव्या. म्हणजे या वाड्याची तिजोरी आणि या वाड्याच्या मालकीचं प्रतीक असलेल्या वाड्याच्या चाव्यांचा गुच्छा. या चाव्यांची शक्ती अफाट आहे. बिलचं वाचन झाल्यावर ही शक्ती वाड्याच्या नव्या जहागीरदारणीच्या हातात जाईल की ओ. कोण ठरेल ती? निलांबरा, कपिला, रोमिला की रेवा? कुणाच्याही हातात गेली तरी भूतकाळाची पुनरावृत्ती होऊ नये. जी पावलं आम्हाला तेव्हा उचलावी लागली होती तसं काही यावेळी करायला लागू नये. जे घडलं त्याचे परिणाम हा वाडा आज तागायत भोगतोय. आता मात्र तसं काहीही होऊ नये. आम्ही हवन करून परत आलो. सारी परिस्थिती तशीच होती. पण महिन्याभरातच कुणाच्याही विचारात नसलेला एक प्रकार घडला. महिपतरावांचं अपघाती निधन झालं. त्याच राजसिंहासनावर ते बसलेले असताना त्यांच्यावर झुंबर पडून त्यांचा अपघाती मृत्यू झाला. राजगादीच्या माथी पहिला शाप बसला तो तिथे. त्यानंतर सारी चक्र वेगात फिरू लागली. ते शापित सिंहासन जरी वाड्यातून हद्दपार केलं गेलं असलं तरी राजगादीवर नवा जहागीरदार बसवण्याची वेळ आली होती. महिपतरावांनी आपल्या कारकिर्दीत ज्या चुका करून ठेवल्या होत्या त्या कुठलाही नवीन जहागीरदार येऊन निस्तरू शकत नव्हता. इथे गरज होती अनुभवाची. म्हणून पुरुषोत्तमरावांनीच राजगादीवर बसायचं ठरवलं. पण एका व्यक्तीला मात्र ते सहन होत नव्हतं. तुम्ही जर हे समजत असाल की आमच्या पतीच्या पाठी आम्ही कमकुवत झालो आहोत, तुम्ही आम्हाला हरवू शकता, तर तुम्ही चूक आहात. हरवायचं काय आहे त्या?
तुम्हाला पाय उतार व्हावंच लागेल. तो नियम आहे वाड्याचा. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आमच्यावर या वाड्याचे कुठलेही नियम लादू शकत नाही. आम्ही या वाड्याच्या जहागीरदार आहोत आणि कायम राहणार. हक्क आहे तो आमचा. तुमचा काही हक्क नाही. महिपती होता म्हणून तुम्हाला जागीरदारीन बनण्याचा हक्क मिळालाय. त्यांचीच इच्छा होती की आम्ही या पदावर कायम राहावं. त्यामुळे कोणी कितीही आडवं यायचा प्रयत्न केला तरी आम्ही ही गादी सोडणार नाही. बस, खूप झाली तुमची थेर. इतके दिवस या वाड्यानं तुम्हाला निमूट सहन केलं, पण आता नाही. तसही एका विधवेला सरनोबतांच्या गादीवर बसता येत नाही. हे दायित्व एका जोडप्याचं आहे. एकटा माणूस या राजगादीवर बसू शकत नाही. तसं असेल तर प्रश्नच मिटला. आम्ही विधवा आहोत म्हणून ह्या गादीवर बसू शकत नाही, मग तुम्ही कसे काय बसू शकाल? तुम्ही ही विधू आहात हे विसरताय का नाही? आम्ही पुन्हा विवाह करण्याचा निर्णय घेतला. कौशल्याबरोबर लग्न करणार आहोत आम्ही. तुम्ही स्वतःहून पाय उतार झालात तर ठीक आहे, नाहीतर राजगादीवर बळजबरी हक्क सांगण्याप्रसंगी तुमच्यावर कठोर शासन केलं जाईल. हे सगळं जाणून बुजून करताय तुम्ही. आमचा हक्क वाड्याबाहेर घालवण्याचा डाव आहे तुमचा. आधी तुम्ही आमच्या पतीला आमच्यापासून हिरावून घेतलं आणि आता राजगादी हिरावून घेताय. आता आम्ही गप्प बसणार नाही. कोणालाही आम्ही आमचा हक्क सहजासहजी मिळू देणार नाही. आमचा शाप लागेल या वाड्याला. सतत भीतीची टाकती तलवार या वाड्यातल्या माणसांवर राहील आणि हे सगळं असताच घडेल. आणि हे सगळं करण्यासाठी आम्ही काय वाटेल ते करू. काय वाटेल ते करू आम्ही. झालं ते चांगलं झालं नाही की हो. त्यांना शांत करायला हवं. सुमित्रा, हो काय करताय तुम्ही? शांत व्हा. या वाड्यात तुम्हाला मान मिळेल याची खात्री देतो आम्ही. खात्री? आणि तू देणार आहेस? कोण आहेस ग तू? ह्या वाड्यात भविष्य सांगायला आलेली यत्किंची बाई तू. ज्योतिषी आहेस ना तू? मग या वाड्यात येण्यापूर्वी स्वतःचं भविष्य पाहायला हवं होतंस तू. पण आता आम्हीच तुझं भविष्य सांगतो. या वाड्याची जहागीरदारीण बनण्याची स्वप्न बघतेस ना? पण एकही दिवस या वाड्यात शांतपणे जगू शकणार नाही. माझ्याकडून राजगादी हिरावून घेतली तुम्ही. कुणालाही त्या राजगादीवर सुखाने बसून देणार नाही आम्ही. आता या खोलीत आम्ही आत्महत्या करणार आहोत. आमचा आत्मा आम्ही या वाड्यात रुजवणार आहोत. आमच्या अतृप्त इच्छा आकांक्षा आम्ही या वाड्यात रुजवणार आहोत. सुखाने जगू देणार नाही आम्ही तुला. आमच्या अतृप्त इच्छा आकांक्षा सतत तुझा पाठलाग करतील. जो कोणी राजगादीवर बसेल त्याचा जीव घेतल्याशिवाय आमचा आत्मा शांत होणार नाही.
शांतपणे जगू देणार नाही आम्ही कोणाला. दूर घेऊ आम्ही. या दारामध्ये हा शाप बंद आहे तर ह्या सगळ्या अनयच्या डायरीज आहेत. मग आता त्या घटनेच्या पुढे काय घडलं हे कसं कळणार? पण हे मात्र नक्की आहे की त्या दारामागे जो शाप आहे त्यामुळे गादीवर नवीन बसणाऱ्या व्यक्तीला धोका आहे. अण्णासाहेबांचाही रहस्यमय मृत्यू झाला होता आणि आता गादीवर पुरुषोत्तमराव जे आम्हाला बोलले होते त्यानुसार राजगादीचा मान हा अनयराजेंना मिळणार. अनय राजगादीवर बसणार याचा अर्थ अनयच्या जीवाला धोका आहे? नाही नाही, हे शक्य नाही. अनयच्या जीवाला धोका असूच शकत नाही. नाही रेवत आहे. दादासाहेबांचा भाऊसाहेबांना फोन आला होता. दादासाहेबांना मामासाहेब एका गाडीत होते. अनयराजेंची गाडी त्यांच्या पुढे होती. समद व्यवस्थित होत. अचानक पावसामुळे अनयराजेंच्या गाडीचा अपघात झाला.